पक्षाने नगरसेवक केलं, अध्यक्ष केलं, त्यानंतर अचानकच त्यांना रात्रीच स्वप्न पडलं की मी आमदार व्हावं म्हणून. आता यामध्ये एकनिष्ठेची व्याख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर पुण्यातलं एक उदाहरण सांगता येईल मागच्या काळातलं, की ज्या वेळेस पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे होते, तर खासदार असताना त्यांना पक्षाने थांबायला सांगितलं, ते थांबले आणि ते थांबल्यानंतर त्यांच्या जागेवर स्वर्गीय गिरीजी बापट यांना उमेदवारी दिली. पण अनिल शिरोळे साहेबांनी कधी ते पक्षाबरोबर गद्दारी किंवा बंड असा केला नाही. ते पक्षाबरोबर एकनिष्ठ आजपर्यंत राहिलेले आहेत. अशी बरीचशी उदाहरणं पुणे शहरात किंवा बाकीच्या ठिकाणी या निवडणुकीत सुद्धा अनेकांचे तिकीट कापले. 42 जणांचे पुणे शहरामध्ये तिकीटं कापल्यात. त्यातले जे पक्षाचे एकनिष्ठ आहेत ते पक्षाबरोबरच आत्ता पक्षाच्या दिलेल्या उमेदवारांची कामं त्या प्रभागामध्ये करतात आणि त्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे दिलेली आहे. यातनं असं आहे की पक्षाने जर थांबवलं तर पक्ष नक्कीच मोठी संधी देत असतो. ही अशी कितीतरी उदाहरणं आहेत. 2019ला चंद्रकांतदादा पाटील आमदार झाले, त्यानंतर मेधाताईंना या ठिकाणी राज्यसभेला खासदार केलं ना पक्षाने. म्हणजे हे एकनिष्ठेचं उदाहरण आहे. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या पुणे शहरात असन, आपल्या पुणे जिल्ह्यात असन किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. भरपूर सांगता येईल.